श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरु मुक्तिराम भाऊ महाराज की जय। मुकुंदराज स्वामी महाराज की जय। आज या ठिकाणी आमला येथील मी विद्यार्थी श्री गुरु मुक्तिराम संस्थान येथील विद्यार्थी बोलत आहे। आज मी तुम्हाला श्री गुरु मुक्तिराम विषयी 2 शब्द बोलत आहे। श्री गुरु मुक्तिराम भाऊ विषयी 2 शब्द बोलत आहे। तुम्ही ते शांत चित्ताने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती। श्री गुरु मुक्तिराम भाऊ यांचा समाधी सोहळा गेलेल्या 48 वर्षापासून चालू आहे आणि मला असे वाटते की हा सप्ताह पुढे बी चालतच राहणार आहे। हा सप्ताह आमला येथे साजरा केला जातो। श्री गुरु मुक्तिराम भाऊंची समाधी आमला येथे स्थापन झालेली आहे व आपल्या महाग मंदिर आहे विठू रुक्माईचं, तिथे बी श्री गुरु मुक्तिराम भाऊची समाधी अतिशय सुंदर अशी बांधलेली आहे, स्थापन केलेली आहे गेलेल्या 3 वर्षापूर्वीपासून। श्री गुरु मुक्तिराम भाऊ एक संत होते, महान संत। त्यांनी आमला गावात देव काय आहे असं देव म्हणजे काय आहे हे सांगितलं। देव म्हणजे आपले माता पिता असे सांगितले। मी आता पांडुरंगाचं भजन करत आहे, ते माझ्या मागे तुम्ही सगळ्यांनी म्हणा। विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा। विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा। विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। श्री गुरु मुक्तिराम भाऊ यांनी पांडुरंगाचा परमात्मा केला। त्यांना देव म्हणजे काय हे माहिती आहे। त्यांनी सतत काम करताना भी तोंडात विठ्ठल 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 नाम असे स्मरण करत होते। विठ्ठल असे नाम संकीर्तन साधन पै सोपे धरतील पापे जन्मांतरीचे असे म्हणलेलं आहे। पुंडलिक वरदारी विठ्ठल।